लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही. याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा है, शेर का बच्चा खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार? तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले. घरकाना घाटका, इधर कभी नाही उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब, तुमचा इतिहास मला माहित आहे. मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही. मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे. अंडी पिल्ली सगळी माहित आहे. कोण कुठे गेला, कशाला गेला हे मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं. खुलेआम. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं, तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो. 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली. आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा अगदी हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन हे चालू आहे आणि या अधिवेशनाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर कोणी बोलणार का, शेतकऱ्यांविषयी योजनांसाठी कोणी पुढाकार घेणार का व तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही देणार का, तसेच अनेक प्रश्नांवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हे विधानसभा अधिवेशनाकडे हे लक्ष लागून आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. याच्यामध्ये या विधानसभा अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जो काही भाषेचा पलटवार होत आहे तुम्ही हा बघितलाच असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय